खूप खूप स्वागत, नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे ऋतुजा आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे. जर ह्या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलं असेल किंवा तुमच्या फीडमध्ये हा व्हिडिओ आला असेल, नो दॅट इट वॉज सुपर मेंट टू बी. सो गेले 3 to 4 years आय एम इन टू टॅरो रीडिंग करिअर अँड टॅरो रीडिंग हा माझा सोल पर्पज आहे अँड आय लव्ह इट सो मच. अशाच व्हिडिओज करता तुम्ही मला फॉलो करू शकता. मस्तपैकी आज 3 पायल्स आपल्यासमोर आहेत. दिस इज पायल नंबर 1, ग्रीन जेड क्रिस्टल. दिस पायल नंबर 2, ओपिलाइट क्रिस्टल. थर्ड आहे रेड जॅस्पर. ट्रस्ट युअर इंट्युशन्स. रिलॅक्स करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. चला तर मग आपण सुरुवात करूयात. किती सुंदर कॅन्डल आहे, ह्याचा स्मेल पण खूप सुंदर आहे. लेट्स स्टार्ट. हॅलो पायल नंबर 1, कसे आहात तुम्ही सगळे? अँड तुम्ही ग्रीन जेड क्रिस्टल चूज केला आहे. सो लेट्स सी तुमच्या रीडिंग्समध्ये काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण ही स्पेस क्लेन्स करून घेऊयात. दिस इज क्लेन्झिंग वॉटर स्प्रे. ओके, सो वी आर रेडी. चला बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. एंजल्स अँड स्पिरिट गाइड्स, प्लीज गाईड. ओके, 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 गॉट इट. पाईल नंबर 1. सो काय चाललं आहे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या मनात? ओके, इतकं पेन कशाचं आहे तुम्हाला? आय एम फीलिंग लॉट ऑफ इमोशन्स राईट नाव. असं वाटतंय की ज्या लोकांनी पायल नंबर 1 चूज केला आहे, दे आर व्हेरी सॅड, दे आर व्हेरी डिसअपॉइंटेड. त्यांच्या मनात खूप दुःख आहे आणि त्यांना समजत नाही आहे की बाहेर कसं पडावं. आणि आय एम नॉट सीइंग इट ॲज की खूप फ्रेश कोणीतरी हार्टब्रेक केलं आहे किंवा कसलं तरी दुःख आहे विच इज व्हेरी फ्रेश. असं नाही आहे. हे खूप जुनं आहे, जे तुम्ही साठवून ठेवलेलं आहे. खूप जुनं आहे हे. अँड यू नो वॉट, तुम्हाला हे कॅरी करायची खरंच गरज नाही आहे. सो तुमचा टाईमलेस मेसेजमध्ये मला एक अशी एनर्जी फील होते आहे दॅट जे काही वेट तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊन फिरताय, जे काही बर्डन, लीव इट, सोडून द्या. पायल नंबर 1, खूप वेळ होऊन गेलेली आहे. अजून स्वतःची एनर्जी खराब न करता एक नवीन सुरुवात करा. ठीक आहे, एक नवीन सुरुवात करा आणि स्वतःचे बिगेस्ट सपोर्टर म्हणा. सो युनिवर्स इज गिविंग यू अन अपॉर्च्युनिटी. एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे की तुम्हाला मनामध्ये सुद्धा असंख्य आयडियाज आहेत. तुम्हाला वाटतं आहे की आपण काहीतरी नवीन करूयात, आपण आपली लाईफस्टाईल चेंज करूयात, एक ड्रास्टिक चेंज आपण आणूयात ॲटलिस्ट आपल्या करिअरमध्ये, किंवा इमोशनली अवघड असलं तरी ॲटलिस्ट एक सराउंडिंगमध्ये आपण चेंज आणूया. तुम्ही हा विचार करताय बट तुमच्याकडनं होत नाही आहे. युअर इमोशन्स आर पुलिंग यू बॅक. तुमचे इमोशन्स तुम्हाला पुन्हा खाली आणत आहेत. सो पायल नंबर 1, आय एनकरेज यू की फर्स्ट ऑफ ऑल स्वतःला हील करा. ओके, स्वतःला हील करा बिकॉज तुमचा बिगेस्ट एनिमी इज युअर ओन माइंड. तुमचं स्वतःचं मन, तुमचं स्वतःचा ब्रेनच तुमचा एनिमी आहे. यू आर ओनली नॉट सपोर्टिंग युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतःला सपोर्ट नाही केलं तर कोण करणार? ओके, सो काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण फक्त स्वतःच चेंज करू शकतो. सो आय थिंक इट्स अ हाय टाईम आणि तुम्ही हे मनावर घेतलं हवं आणि तुम्ही हे डेफिनेटली करू शकता बिकॉज आय कॅन सी यू आर अ व्हेरी प्युअर सोल. तुम्ही असे नव्हतात, तुम्ही आधीपासून असे बिलकुल नव्हतात, तुम्ही आत्ता असे झाले आहात.
ओके. इट्स ओके, इट्स लाईफ. काही लाईफ लेसन्स लर्न करायला आले आहोत आपण. सो इट्स कम्प्लिटली फाईन. स्वतःला तुम्ही एक सपोर्टचा हात द्या, स्वतःला टाईम द्या अँड गेट अप अँड स्टार्ट अ न्यू लाईफ एकदम हॅपीली. ओके. तुमच्या मनामध्ये खूप आयडियाज आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुम्ही काय केलं हवं. पायल नंबर 1, यू आर व्हेरी स्मार्ट. तुमचं क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. तुमचं ब्रेन तुम्हाला साथ देत आहे. बट प्रॉब्लेम्स इज विथ युअर इमोशन्स. जर हे तुम्ही सॉर्ट आउट केलं तर नो वन कॅन स्टॉप यू. पायल नंबर 1, नो वन कॅन स्टॉप यू. सो येस, आय एनकरेज यू की तुम्ही स्टेप्स घ्या, तुम्ही ॲक्शन्स घ्या. तुम्हाला 100% हक्क आहे की लाईफमध्ये खुश राहायचं आणि एक सक्सेसफुल एक्सलंट लाईफ जगायचा. सो वाय नॉट. ठीक आहे. टेक ॲक्शन्स अँड बी हॅपी. आपण पाहूया तुमच्यासाठी एंजल गायडन्स काय आहे. ओके. लेट्स सी. बिकॉज हे एंजल्सचे क्रिस्टल्स आहेत, सो एंजल गायडन्स तर मस्ट आहे, राईट? सो लेट्स सी व्हॉट इज दी एंजल गायडन्स फॉर पायल नंबर 1. Okay, so we have a card. Oh, healthy lifestyle. Pile number 1. Yes. मी समजू शकते हे कार्ड का आलेलं आहे. आर्कएंजल राफायल. माझं वन ऑफ माय फेवरेट आर्कएंजल इज राफायल. सो ज्यांना कोणाला माहीत नसेल, राफायल एक असा आर्कएंजल आहे who is the archangel of protection and healing. He is master healer. ओके. सो जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला ठीक नाही वाटत आहे, यू नीड सम काइंड ऑफ हिलिंग, तेव्हा तुम्ही आर्कएंजल राफायलला कॉल इन करू शकता. सो हेल्दी लाईफस्टाईलचं कार्ड आलेलं आहे. कॅन यू सी द ग्रीन एव्हरीवेअर. ओके. खूप ग्रीन अँड हार्टली एनर्जी आहे. सो आय थिंक तुम्ही तुमच्या हार्ट चक्रावर सुद्धा वर्क करायला हवं. ओके. सो हेल्दी लाईफस्टाईल ह्याचा मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवते. ईट अ हेल्थफुल डाएट, गेट ॲडेक्वेट स्लीप अँड एक्सरसाइज रेग्युलरली फॉर ऑप्टिमल हेल्थ. ओके. सो पॉईंट नंबर 1, जे काही तुम्हाला वाटत आहे की तुमचे इमोशन्स खूप हेवी आहेत, तुम्ही हलूच शकत नाही, तुम्ही काही ॲक्शन्स घेऊ शकत नाही, हे तुमच्या इमोशन्समुळे तर आहेच आहे. बट इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ युअर अनहेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही वेळेत झोपत नाही आहात, खात नाही आहात. एक फिजिकली जी हेल्दी लाईफस्टाईल हवी आहे ती तुमची नाही आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट तुम्हाला अजून अवघड पडतं आहे टू लिव्ह अ हॅपी लाईफ. आपला हॅपीनेस आपल्या स्लीपवर सुद्धा डिपेंडंट असतो, आपल्या डाएटवर सुद्धा डिपेंडंट असतो. इफ यू आर नॉट हॅपी यू कॅन नॉट डू एनिथिंग. ओके. सो खूप सुंदर एंजल गायडन्स मिळाला आहे. एक हेल्दी लाईफस्टाईल जगा. हेल्दी लाईफस्टाईल हा शब्द जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या मनात काय येतं की मी स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल केला हवा, अशा कुठल्या हॅबिट्स आहेत विच आय एम डुईंग रॉंग, विच इज नॉट राईट, आणि जे मी चेंज केल्या हव्यात. ओके. हे ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या मनात सोल्युशन मिळून जाईल आणि तुम्ही ह्याच्यावर वर्क करा. युनिवर्स इज गिविंग यू अन अपॉर्च्युनिटी. युनिवर्स तुम्हाला एक एनर्जेटिक बूस्ट ऑलरेडी देत आहे. सो रिसीव इट, एक्सेप्ट इट, अँड आय नो यू कॅन डू इट. पायल नंबर 1. सो दॅट्स इट. आणि थँक्यू सो मच. आय विश यू गुड लक, लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव, ऑल द बेस्ट. आणि तुम्ही नक्की करू शकता. थँक्यू. लेट्स सी पायल नंबर 2 साठी काय डिवाइन मेसेजेस आहेत. सो फर्स्ट कार्ड आपल्याला रिसीव्ह झालेला आहे विच इज 2 ऑफ वॉन्ड्स. अजून 1-2 कार्ड्स मी पुल आउट करणार आहे. ओके. 4 ऑफ कप्स. गिव मी 1 कार्ड युनिवर्स. ओके. खूप जास्ती अनस्टेबल एनर्जी मला फील होत आहे. लेट्स सी. थँक्यू. जस्ट गिव मी अ मिनिट. ओके. पाईल नंबर 2. सो एक
अशी एनर्जी मला दिसत आहे की काइंड ऑफ 1 to 1 एनर्जी, की तुम्ही काहीतरी करायचं ठरवता आहे, बट जेव्हा ते करायची वेळ येते तेव्हा समथिंग हॅपन्स आणि तुम्ही बॅक ऑफ करता. ते कार्य तुम्ही करतच नाही, तो प्लॅन सक्सेसफुल होतच नाही, जे काही तुम्ही विचार केला आहे ते. ओके. अँड समथिंग रिलेटेड विथ ट्रॅव्हल ऑर एनी काइंड ऑफ डिसिजन किंवा कुठली तरी एक इम्पॉर्टंट प्लॅनिंग जे तुम्ही करताय, बट तुम्ही इतकं मनापासून करत नाही आहात. यू आर नॉट टेकिंग दॅट थिंग व्हेरी सिरियसली. ठीक आहे. आणि असं बऱ्याचदा तुमच्यासोबत होत असेल की तुम्ही प्लॅन करताय बट ते फ्लॉप होतं आहे आणि मग तुमचा मूड जातो आणि यू आर कम्प्लिटली रनिंग अवे फ्रॉम दॅट प्लॅन. म्हणजे कम्प्लिटली तुम्ही तो प्लॅनच परत त्या प्लॅनबद्दलच तुम्ही विचार करत नाही आहात. तुम्ही डायरेक्टली विषय सोडून देताय तो. ओके. आय एम गेटिंग दॅट काइंड ऑफ एनर्जी. ओके. सो मला असं वाटतं की यू नीड टू बॅलन्स आउट युअर इमोशन्स. खूप चिडचिडापण, खूप ॲग्रेशन, फ्रस्ट्रेशन, दॅट काइंड ऑफ फीलिंग मला फील होते आहे. जेव्हा मी तुमचे कार्ड्स पुल आउट करत होते, आय कॅन सेन्स सच फीलिंग्स. तसं पाईल नंबर 1मध्ये खूप इमोशनल ट्रॉमॅटिक फीलिंग्स मला येत होते आणि बट इथे कुठल्या तरी गोष्टीचा डीप अँगर आहे, राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, वैताग आला आहे. दॅट काइंड ऑफ फीलिंग आय कॅन फील. ओके. सो व्हॉट इज देअर, व्हॉट इज दिस, हे तुम्ही सॉर्ट आउट करा. दिस कार्ड स्पीक्स अबाउट की रिव्हॅल्युएशन. तुम्ही डिस्कनेक्ट होत आहात युनिवर्सपासून, सोर्सपासून तुम्ही डिस्कनेक्टेड होत आहात. यू आर बीइंग डिस्कनेक्टेड फ्रॉम द सोर्स. सो आय एनकरेज यू टू काम डाऊन, रिलॅक्स अँड कनेक्ट बॅक टू द रूट्स. ठीक आहे. युनिवर्सला हवं आहे की तुम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट करा. इट कॅन बी नेचर, इट कॅन बी कुठल्याही टाईपचे गॉड ज्यांना तुम्ही मानता. इट कॅन बी एनिथिंग जे तुमच्या मनाला शांती देईल असं कुठल्याही गोष्टीसोबत तुम्ही कनेक्ट करा मनापासून. तुम्ही खूप प्रॅक्टिकल वर्ल्ड, खूप मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जगत आहात. थोडं इमोशन्सकडे सुद्धा लक्ष द्या, मेंटल हेल्थकडे सुद्धा लक्ष द्या आणि एक स्पिरिच्युअल लाईफकडे थोडंसं लक्ष द्या. आय एम नॉट सेईंग की तुम्ही कम्प्लिटली स्पिरिच्युअल व्हा, साधू संत व्हा. नो, जस्ट बॅलन्स इट आउट. बिकॉज टुडेज वर्ल्ड, एक आजकालचं जग असं आहे ना की इफ यू आर नॉट इवन लिटल बिट स्पिरिच्युअल ना, यू कॅन नॉट बी हॅपी. तुम्ही स्पिरिच्युअलिटीशिवाय खुश राहू शकत नाही आजकालच्या जगात. सो तुमच्या इमोशन्सला तुम्ही समजा, त्यांना सेटल डाऊन करा. जर काही अनस्टेबिलिटी आहे, काहीतरी अनरिझॉल्वड आहे तुमच्या मनात, तर ते सॉल्व करा. ओके. दॅट इज युअर डिवाइन मेसेज. तुम्ही ओव्हर रिॲक्ट करताय, तुम्ही एस्केप करताय. जे तुम्ही सॉल्व करू शकता तिथून तुम्ही पळून जाताय. सॉरी इफ आय एम बीइंग रूड. ओके. आय एम जस्ट टेलिंग यू द ट्रूथ. जे काही कार्ड्समध्ये येत आहे ते. आय थिंक मी रूड साऊंड करते, तसं काही नाही आहे. मी खूप कॅरेक्टरमध्ये आहे, दॅट्स वाय. बट यू आर अ व्हेरी प्युअर सोल. तुम्ही असे नव्हतात. अँड आय फील की थोडंसं कम बॅक टू स्पिरिच्युअलिटी, कम बॅक टू भक्ती, काइंड ऑफ थोडं एक शांतपणा तुमच्या बिहेवियरमध्ये आणा, इन्कल्केट करा अँड यू विल बी गुड टू गो. ओके. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुम्ही खूप हुशार आहात. यू आर द बेस्ट प्लॅनर एव्हर. यू आर व्हेरी स्मार्ट. तुम्हाला सगळं कळतं आहे, व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज राईट. यू आर द बेस्ट पर्सन वेन इट कम्स टू ब्रेन. तुमचं ब्रेन खूप छान आहे, खूप हुशार आहात तुम्ही. ओके. बट थोडंसं स्वतःला शांत करा, स्वतःवर वर्क करा आणि हे जे काही तुमचं आहे ना की काही आवडलं नाही की लेट्स वॉक अवे, लेट्स एस्केप, लेट्स नॉट फेस दिस, दार बंद करून निघून जा, असं जे काही बिहेवियर आहे ना त्या बिहेवियरवर वर्क करा. ओके. बऱ्याच अनरिझॉल्वड गोष्टी आहेत तुमच्या मनात. ट्राय टू सॉल्व इट आउट. असं काही नाही आहे की मतलब कोणासोबत काही भांडण झालं आहे अँड तुम्हाला ते लोकसुद्धा
हॅव इट टू रिझॉल्व. नो, तुम्ही तुमचं रिझॉल्व करू शकता. तुम्ही तुमचंच लोकांना फॉरगिव्ह करू शकता. जरी कोणी तुमची माफी नाही मागितली तरीही तुम्ही त्यांना फॉरगिव्ह करू शकता. ओके, सो दॅट इज वॉट इज कमिंग फॉर युअर रीडिंग. अँड येस ऑफकोर्स जर एंजल क्रिस्टल आहे तर एंजल गायडन्स तो बनता है. सो लेट्स पुल आउट सम एंजल गायडन्स. बघूयात एंजल्सला काय मेसेज द्यायचा आहे तुम्हाला. आय गॉट वन मोर कार्ड, सो लेट्स टेक इट. ॲक्च्युली मी एकच कार्ड घेत आहे, बट मला 2 कार्ड्स रिसीव्ह झालेत. सो लेट्स टेक इट. काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतं. ओके, सो फर्स्ट कार्ड इज हॅलो फ्रॉम हेवन. ओके, your loved ones in heaven are doing fine. Let go of worries and feel their loving blessings. ओके, असं कोणीतरी तुमच्या लाईफमध्ये असू शकतं जे आता तुमच्यासोबत नाही आहे सध्या, बट दे आर वॉचिंग यू. ते तुम्हाला बघत आहेत. त्यांना माहिती आहे वॉट यू आर गोईंग थ्रू आणि त्यांना जस्ट सांगायचं होतं की ते तुम्हाला बघत आहेत. सो इट इज हॅलो फ्रॉम हेवन मेसेज. तुमचं लव्ड वन्स जे कोणी आता नाही आहेत तुमच्यासोबत, सो त्यांच्याकडून हॅलो आहे फॉर यू अँड दे आर सेंडिंग देअर ब्लेसिंग्स टू यू. ओके, सो बी हॅपी. ह्या रिलेटेड जर काही मनात तुमच्या राहिलेलं आहे तर लेट गो ऑफ इट. आणि जसं की मी म्हटलं, अजून एक गायडन्स आला आहे पीस. पीस कम्स फ्रॉम रिमेंबरिंग दॅट ओनली लव्ह इज रिअल. सो पाईल नंबर 2, यू नीड सम लव्ह. ओके, सो मी कधीच एनकरेज करणार नाही की बाहेरून लव्ह घ्या. नेवर. लव्ह इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग आणि इट स्टार्ट्स विथ आपल्याकडूनच, आपल्यामधूनच इट स्टार्ट्स. इट इज लाईक अ लोटस. सो एक अशी फिलिंग, एक सुंदरशी फिलिंग जी आपल्या स्वतःमधनंच बाहेर पडली पाहिजे. सो आय वॉन्ट यू की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मेंटल हेल्थकडे लक्ष द्या, इमोशन्सकडे लक्ष द्या. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पीस इन्व्हाइट करा. ओके, शांती इन्व्हाइट करा. अँड आफ्टर दॅट तुम्ही बघाल तुमची लाईफ किती बेटर होईल. आणि जे काही ऑब्स्टॅकल्स येत होते ते ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतील. एव्हरीथिंग विल कम इन टू अलाइनमेंट ऑटोमॅटिकली. जी कामं होत नव्हती ती ऑटोमॅटिकली व्हायला लागतील आपोआप. ओके, सो येस, दिस इज युअर ब्युटिफुल मेसेज. आणि खूप सुंदर अँड क्यूटसा मेसेज होता. आय कॅन डेफिनेटली फील इन माय हार्ट की किती अनरिझॉल्वड आहेत गोष्टी तुमच्या मनात. मी समजू शकते तुम्हाला आणि तुम्ही हे करू शकता. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पीस आणू शकतात, शांती आणू शकतात. तुम्ही मस्तपैकी शांतीने, खुशीने झोपू शकता, उठू शकता. यू विल बी व्हेरी हॅपी इन युअर लाईफ इन द फ्युचर. अँड दॅट्स इट फॉर यू. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह. ऑल द बेस्ट. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. पाईल नंबर 2. हॅलो पाईल नंबर 3, कसे आहात तुम्ही सगळे? थँक्यू सो मच फॉर चूजिंग दिस पाईल. आणि तुम्ही ही पाईल चूज केली आहे तर बघूयात तुमच्या ग्रुपसाठी काय स्पेसिफिक डिवाइन टाईमलेस मेसेजेस आहेत. तर लेट्स स्टार्ट. तर पहिल्यांदा तर येस, आय विल क्लेन्स द स्पेस. ओके, विथ अ स्प्रे. थोडंसं कॅन्डलमध्ये गेलं, बट इट्स ओके. लेट्स स्टार्ट. तर बघूयात काय मेसेजेस आहेत फॉर पाईल नंबर 3, रेड जास्पर. ओके, सो वी हॅव अ फर्स्ट कार्ड, क्वीन ऑफ कप्स. ओके, अजून 1-2 कार्ड्स मी पुल आउट करेल. वन मोर कार्ड, 8 of Pentacles. Okay. Yes. Pile number 3. So
तुमची एनर्जी मला मिळालेली आहे. इमोशनली आय एम फीलिंग दॅट की तुम्ही स्वतःवर खूप काम केलं आहे, एस्पेशली मेंटली, इमोशनली. आय थिंक खूप दिवसांपासून ऑर एल्स खूप वेळेपासून तुमची एनर्जी अनस्टेबल होती अँड यू हॅव वर्कड ऑन इट सक्सेसफुली. वेन इट कम्स टू इमोशन्स तुम्ही ते मास्टर केलेलं आहे. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात इमोशनली आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्ही ब्रेक होऊ शकत होतात बट तुम्ही नाही झालात. तुम्ही एकदम खंबीरपणे उभे राहिलात स्वतःसाठी आणि दॅट्स अ व्हेरी ग्रेट थिंग. ओके, तुम्ही खूपच, मी काय बोलू, म्हणजे मला फील होतं आहे बट आय डोंट हॅव एनी वर्ड्स, स्पेसिफिक वर्ड्स मला सुचत नाही आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट आय एम फीलिंग दॅट की तुम्ही हील्ड आहात, तुम्ही स्वतःला हील केलेलं आहे. नॉट नेसेसरीली की प्रॉपर जी टिपिकल स्पिरिच्युअल हीलिंग असते त्या थ्रू, बट कशा ना कशा थ्रू तुम्ही स्वतःला हील केलेलं आहे. इट कॅन बी बाय एनिथिंग अँड दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग. दॅट इज म्हणजे तीच गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे ही. आय एम सो सॉरी मी इतकं फंबल करते, आय डोंट नो वाय. ओके, अँड येस, तुम्ही खूप हीलिंग आहात. तुमची एनर्जी इज व्हेरी हीलिंग, नर्चरिंग. खूप एक सुंदर वाईब आहे तुम्हा लोकांची. अँड नाव युअर फोकस इज ऑन युअर करिअर, ऑन युअर मनी. सो खूप वेळेपासून तुम्हाला जी इमोशनल स्टेबिलिटी मिळत नव्हती ती आत्ता जाऊन तुम्हाला कुठे मिळते आहे अँड यू आर एन्जॉईंग इट, यू आर व्हेरी हॅपी. जर तुम्ही हॅपी नसाल, जर ह्यावर तुमचं लक्ष गेलं नसेल तर प्लीज पे अटेन्शन ऑन इट. ओके, प्लीज पे अटेन्शन अँड बी हॅपी. सेलिब्रेट करा, यू शुड सेलिब्रेट दिस थिंग बिकॉज ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही इमोशनली तर स्टेबल आहात, दॅट्स वाय तुम्ही करिअरकडे आता लक्ष देत आहात. तुम्ही खूप छान इन्व्हेस्टमेंट्स करत आहात. तुम्ही बॅलन्स केलं आहे तुमचं मनी. आय थिंक जे काही मिसयूज ऑफ मनी आहे, लाईक ओव्हर स्पेंडिंग, इन्कमपेक्षा एक्सपेन्सेस जास्ती, हे जे काही आहे ना, ह्याच्या पण तुम्ही खूप बियॉन्ड आलेले आहात. यू नो वॉट इज फायनान्शियल हँडलिंग, हे तुम्हाला माहिती आहे अँड यू आर यूजिंग इट. खूप छान. मे बी कुठे ना कुठेतरी तुमचा पेशन्स लूज होतो आहे की जेवढं एफर्ट्स मी टाकते आहे किंवा टाकतो आहे, जेवढं इन्व्हेस्टमेंट्स मी करते तेवढे रिझल्ट्स मला मिळत नाही आहेत. अँड दॅट इज कुठे ना कुठेतरी व्हेरी फ्रस्ट्रेटिंग ऑर डिसअपॉइंटेड पण नाही म्हणू शकत. इट इज काइंड ऑफ डिमोटिवेशन की अरे इतकं मी करते आहे बट व्हॉट इज हॅपनिंग. असं काही हातात तर मिळत नाही किंवा दिसत नाही आहे आणि म्हणून तुम्ही तुमचा पेशन्स खूप लूज करताय. बट पाईल नंबर 3, डोंट वरी. ओके, लॉंग टर्म गोष्टी असतात ना, ते आता दिसत नाहीत बट ऑफकोर्स व्हेरी सून इन द नियर फ्युचर तुम्ही खूप खुश असाल. ओके, अँड यू विल बी प्राऊड ऑन युअर सेल्फ. तुम्ही इतकं स्वतःवर प्राऊड, गर्व फील कराल की येस, मी जिथे ओव्हरस्पेंड करू शकत होतो, जिथे मी एन्जॉय करू शकत होते, देअर आय स्टॉप्ड माय सेल्फ आणि एक मॅच्युअर डिसिजन घेतलं, एक मॅच्युअर ॲटिट्यूड ठेवला लाईफमध्ये अँड देन आय वेंट ऑन. सो येस, यू विल बी व्हेरी प्राऊड ऑफ युअर सेल्फ इन द फ्युचर आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ओके, सो तुम्ही तुमचे पेशन्स लूज करू नका. चीअर अप. ठीक आहे, सो लेट्स सी तुमच्यासाठी एंजल गायडन्स काय आहे. जस्ट बिकॉज एंजलचे क्रिस्टल आहे सो एंजल गायडन्स तो बनता है बॉस. अँड दिस वॉज द शॉर्टेस्ट रीडिंग एव्हर बिकॉज फाईल नंबर 1 and 2ची रीडिंग खूप मोठी गेलेली होती. बट तुमचा एक स्वीट अँड शॉर्ट मेसेज आहे की तुम्ही ऑलरेडी सगळं हील केलेलं आहे, तुम्ही ऑलरेडी खूप स्ट्रॉंग आहात अँड नाव यू आर स्टेपिंग इन टू युअर करिअर आणि खूप मॅच्युअर डिसिजन तुम्ही ऑलरेडी घेत आहात. जस्ट कीप ऑन गोईंग. मे बी हा टाईमलेस डिवाइन मेसेज तुमच्यासाठी सांगायलाच होता की यू आर ऑन द राईट पाथ अँड येस, पुढे चाल, असंच पुढे चालत राहा. हेच मे बी युनिवर्सला तुम्हाला सांगायचं होतं. ओके,
लेट्स सी तुमच्यासाठी एंजल गायडन्स काय आहे. ओके सो जस्ट वन कार्ड रिसीव झालं आहे. सो दिस इज युअर एंजल गायडन्स. टेक बॅक युअर पॉवर. Archangel Raziel, use your God-given power and intention to manifest blessings in your life. ओके सो एक गोष्ट तर क्लिअर आहे, तुमच्या लाईफमध्ये ब्लेसिंग्स येत आहेत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बी हॅपी. फ्युचर तुमचं खूप सुंदर आहे, खूप ब्राईट आहे. सो बी ऑप्टिमिस्टिक. ओके. अजून एक गोष्ट, यू आर ब्लेस्ड आणि पुढे जाऊन तुम्ही अजून ब्लेस्ड व्हाल. अजून ब्लेसिंग्स तुमच्या लाईफमध्ये येतील आणि तुम्ही गॉडसोबत खूप कनेक्टेड आहात. आणि जर नसाल तर प्लीज कनेक्ट विथ गॉड, प्लीज कनेक्ट विथ द सोर्स, बिकॉज तुम्हाला गॉड गिफ्टेड खूप सारे पॉवर्स आहेत. ओके. आणि तुमचं जे थ्रोट चक्र आहे, तुमचे जे शब्द आहेत, दॅट इज व्हेरी पॉवरफुल. आय कॅन सेन्स जे तुम्ही बोलता, जसं तुम्ही जेव्हा तुमचं थ्रोट चक्र खूप ॲक्टिवेट असेल, खूप बॅलन्स्ड असेल ना, तेव्हा जे तुम्ही बोलता इट मॅनिफेस्ट्स. तुम्ही जर बोललात माझं सगळं चांगलं होणार आहे, गॉड इज विथ मी, इट विल मॅनिफेस्ट. बिकॉज तुमच्या वर्ड्समध्ये, तुमच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे. यू आर अ व्हेरी पॉवरफुल पर्सन. पाईल नंबर 3, तुम्ही खूप पॉवरफुल आहात. तुमच्या शब्दांमध्ये खूप पॉवर आहे. तुम्ही कोणाला पण ब्लेसिंग्स दिले ना, इट विल टर्न आउट टू बी ट्रू. जर तुम्ही कोणाला म्हटले बी हॅपी, तुमच्या लाईफमध्ये खूप अबंडन्स येऊ, तुमच्या लाईफमध्ये खूप प्रॉस्पॅरिटी येऊ. आय एम सॉरी फॉर फंबलिंग. इट विल कम ट्रू. तुम्ही जे बोलाल ते होईल. तुमचं थ्रोट चक्र खूप पॉवरफुल आहे. सो एंजल्स तुम्हाला असा मेसेज देत आहेत की यूज दिस पॉवर. फॉर एक्झाम्पल, आता सपोज न्यू मंथ सुरू होणार आहे. फॉर एक्झाम्पल नोव्हेंबर सुरू होणार आहे, न्यू मंथ. अँड बिफोर 1 day और ऑन द 1st of the November यू कॅन से की नोव्हेंबर मंथ माझा इज फिल्ड विथ अबंडन्स. नोव्हेंबर मंथ माझा सक्सेसफुल आहे, खूप सुंदर आहे. आय एम गोइंग टू एन्जॉय दिस मंथ. हे असं जर तुम्ही इंटेन्शन ठेवलं ना, हे नक्की 100% मॅनिफेस्ट होईल. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही इंटेन्शन ठेवा, बिकॉज तुमच्या वर्ड्समध्ये खूप पॉवर आहे. ओके. सो येस, आज तुम्हाला एक तुमची पॉवर कळलेली आहे अँड विच इज व्हेरी नाईस. आय एम सो हॅपी फॉर यू. पाईल नंबर 3 तुम्ही नक्की यूज करा अँड नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह. ऑल द बेस्ट. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा.